च्या सुरुवातीलाच बातमी आहे अंतरवाली सराटीतून। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्थगित केलेलं आरक्षण हे आजपासून पुन्हा सुरू झालंय। या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा आंदोलनाच्या भूमिकेत असलेले जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची परवानगी ही प्रशासनाने नाकारली आहे। तरीही जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। मला राजकारणात जायचं नाहीये, मात्र तुम्ही आरक्षण द्या, हीच मागणी त्यांनी केलेली आहे। इतकंच नव्हे तर जर पुन्हा आरक्षण मिळालं नाही तर 288 जागांवरती मी माझे उमेदवार हे विधानसभेसाठी उभा करेन आणि नाव घेऊन एकेकाला पाडीन, असंही ठासून सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी। तर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारे देण्यास सुरुवात केलेली आहे आणि आमरण उपोषण जे आहे त्याला आता त्यांनी सुरुवात केली आहे। आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा येत्या काळामध्ये विधानसभेत सर्वच जागांवरती आमचे उमेदवार उभे असतील असे त्यांनी म्हटलंय। मी स्वतः राजकारणात जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र मी जरी राजकारणात गेलो नाही तरी मी सर्व ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरात 288 उमेदवार देणार आणि एकेकाला नाव घेऊन पाडणार, असा थेट इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वारंवार यापूर्वी इशारे दिलेले होते, मात्र आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत। आरक्षणासंदर्भातली मागणी ही अजूनही लावून धरलेली आहे। आरक्षणासंदर्भातला पूर्ण निर्णय जो आहे तो येणं अजून बाकी आहे। अधिक माहिती घेऊयात। लक्ष्मण सोळंकी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, जरांगे पाटील हे ठाम आहेत, किती हट्टी आहेत याचा प्रत्यय यापूर्वी सुद्धा सगळ्यांनीच घेतलाय, सरकारने सुद्धा घेतलाय। यावेळेला नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा हात घातलाय जरांगे पाटलांनी? आपण बघू शकतो की अंतरवाली सराटी या ठिकाणी जे आंदोलन झालं होतं, आंदोलनादरम्यान लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर या आंदोलनाची लाट संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती। त्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणी ह्या मान्य करत असल्याचं म्हटलं होतं आणि मराठा समाजाला एक स्वतंत्र असं आरक्षण देणार अशी घोषणा केली होती। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी वेगळं आपलं आरक्षण मागितले होतं की मनोज जरांगे पाटील यांनी जे आरक्षण मागताना मराठा समाजाला ह्या कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्या कुणबी प्रमाणपत्र आधारे सर्व मराठा समाजाला सगळा सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो लागू करावा अशी मागणी केली होती। आणि सरकारने यावर मराठा समाजाची एक समिती, शिंदे समिती स्थापन करून संपूर्ण राज्यात सर्वे केला होता आणि त्याहून मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडून त्याहून प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले होते। मात्र त्या प्रमाणपत्रानंतर अनेक मराठा समाजाच्या नोंदी ह्या सापडत नव्हत्या, त्यामुळे त्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जारी करून त्या मराठा समाजाला मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली होती आणि त्याच मागणीवर आज मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। आपण बघू शकतो की आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांनी यांना परवानगी नाकारली होती, मात्र मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। त्याच विषयावर आता ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्याची बैठक सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन या ठिकाणी होऊ द्यायचं की नाही यावर आता ग्रामपंचायतच्या 9 सदस्य असलेल्या आणि 1 सरपंच असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये बैठक सुरू आहे। ग्रामसेवकांच्या अध्यक्षाखाली ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीत आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत या ठिकाणी ठरणार आहे। प्राज्ञा, मात्र लक्ष्मण, ग्रामपंचायतीमध्ये का अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातोय? कारण इतके दिवस सर आंदोलन झालेलं होतं, उपोषणाचं हत्यार उपासलेलं होतं आणि त्यानंतर घडलेला सगळा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। असं असताना अंतरवाली सराटीतील ग्रामपंचायत सदस्य मात्र याला विरोध करण्याचं नेमकं काय कारण? आपण बघू शकतो की अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांचे 2 सहकारी त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केली होती। त्यानंतर या ठिकाणी जे 1 ग्रामपंचायतचे सदस्य त्यांनी या आंदोलनाला आता या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे आणि त्यावरच आता ग्रामसेवकांनी या ठिकाणी बैठक सुरू केलेली आहे। नेमकं आता किती सदस्य आंदोलनाच्या बाजूने जातात आणि किती सदस्य आंदोलनाच्या विरोधात जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ग्रामपंचायत सदस्याबरोबरच आजूबाजूच्या 2 गावांना सुद्धा या ठिकाणी तक्रार दाखल केलेली होती आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। आता ग्रामपंचायतच्या या
ठरावानंतर ठरणार आहे की या ठिकाणी आंदोलन सुरू ठेवायचंय की नाही ठेवायचंय. मात्र या आंदोलनाला अनेक जे 90% ग्रामस्थ आहेत त्यांनी या आंदोलनाला समर्थन दर्शवलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी याच ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचा आपला निर्णय ठाम ठेवलेला आहे. प्राज्ञा. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वाचा निर्णय होणार आहे. या त्यांच्या आंदोलनाला उपोषणाला सुद्धा एकीकडे विरोध होताना पाहायला मिळतोय.